नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे. भूमीच्या एंट्रीने रागिणीची तर वाट लागणार आहे, परंतु भूमीकडे रागिणीचं एक गुपित येणार आहे. रागिणीचं गुपित, रागिणीचं कारस्थान हे भूमीला समजणार आहे आणि त्यामुळंच भूमीने महाजनांच्या घरी जाण्याचा प्लॅन केलेला असतो. तर भूमी ऑफिसमध्ये असते. आकाश नाश्ता झालेला आहे म्हणून तो बाहेर गेलेला असतो आणि भूमी तिथेच केबिनमध्ये असते आणि आकाशचा मोबाईल तिथे टेबलवरती असतो. तेवढ्यातच रागिणीचा फोन येतो. रागिणीचा फोन आला की आकाशच्या मोबाईलवर आलेला रागिणीचा फोन भूमी उचलते. इकडे रागिणीने प्लॅन केलेला असतो आणि मग रागिणी बोलायला सुरुवात करते. आकाश, तू माझं बोलणं ऐकतोयस ना? मी काय म्हणते तुझ्या लक्षात येतंय ना? असं रागिणी बोलत असते. तेव्हा रागिणी बोलते आणि इकडून भूमी ते सगळं बोलणं ऐकत असते. आणि मग भूमी आकाशचं जे बोलणं आहे ते ऐकल्यानंतर म्हणते की तिकडे भूमी ऐकत आहे आणि रागिणी बोलत आहे. रागिणी म्हणत आहे की हे बघ, मी वकिलांशी बोलून घेतलेलं आहे. भूमीने आपल्याला डिवोर्ससाठी जरी नोटीस पाठवलेली असेल तरीही ती आपल्या प्रॉपर्टीवरती क्लेम करू शकत नाही, कारण तिने स्वतःहून हे घर सोडून गेलेली आहे. त्यामुळं मी पेपर्स बनवून घेतलेले आहेत. त्या पेपर्सवर तू सह्या कर आणि आपण भूमीला पुन्हा एकदा नोटीस पाठवूया. हे सगळं रागिणीने बोललेलं असतं आणि आकाशला ती म्हणत असते, आकाश ऐकतोयस ना तू? आकाश ऐकतोयस ना? रागिणीला माहितीच नसतं की इथं काय गेम झालेला आहे, तिच्या बाबतीत काय घडलेलं आहे हे तिला माहितीच नसतं. आणि त्याचबरोबर इकडे रागिणी म्हणत असते की काय झालं? आकाश ऐकतोयस ना तू? तेव्हा आकाशच्या फोनवरून फोन आता कट होतो. रागिणीने सगळं सांगितलेलं असतं, भूमीने ते सगळं ऐकलेलं असतं आणि फोन कट केलेला असतो. आणि त्याचबरोबर आता भूमीच्या डोक्यात मोठा प्लॅन सुरू होतो, कारण ह्या रागिणीने आपल्या बाबतीतला जो डाव टाकलेला आहे तो उधळायचं सर ठरवलेला आहे हे भूमीच्या लक्षात येतं. आणि मग भूमी ठरवते की काहीही झालं तरी ह्या रागिणीला आता मी चितपट करणारच आहे. असं म्हणत भूमी तो फोन कट करते आणि मेसेज टाईप करायला घेते की आत्या, मी तुझं सगळं बोलणं ऐकलेलं आहे, पण माझ्या मोबाईलची बॅटरी जी आहे ती डाऊन आहे. मी सगळं बोलणं ऐकलेलं आहे. उद्या दत्त जयंती आहे आणि उद्या दत्त जयंतीचा आपला प्रोग्राम झाला की आपण त्या पेपरवरती सह्या करूया. हे सगळं बोलणं ऐकलेलं आहे असं भूमी सांगत आहे. आणि मग भूमीने असा मेसेज आकाशच्या मोबाईलवरून रागिणीला केलेला असतो आणि रागिणीला दाखवून दिलेलं असतं की आकाशने तिचं बोलणं सगळं ऐकलेलं आहे. आणि त्यानंतर भूमी तो मेसेज त्या मोबाईलमधून आकाशच्या डिलीट करते, कारण आकाशला या गोष्टी कळल्याच नाही पाहिजेत. आकाशने मेसेज करून रागिणीला रिप्लाय तर दिलेला आहे, एवढंच भूमीला दाखवायचं आहे, म्हणजे रागिणीला इकडे रिप्लाय मिळालेला आहे पण आकाशला यातलं काहीच माहिती नाही हा विचार भूमीने केलेला असतो. आणि मग भूमीने कॉल हिस्ट्रीमध्ये जाऊन रागिणीचा नंबर जो आहे तो डिलीट केलेला आहे, कारण रागिणीचा कॉल आलेला आहे हे आकाशच्या लक्षात येईल. त्याचबरोबर आकाशच्या बाबतीत जे काही केलेलं आहे ते भूमीने विचारपूर्वक केलेलं आहे. भूमीने तो नंबरही डिलीट केलेला आहे, तो मेसेज पाठवलेला आहे, तो मेसेजही तिने डिलीट केलेला आहे. म्हणजे आता भूमीने पुढचा प्लॅन एका सेकंदात तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे. म्हणजे रागिणीच्या पुढे 10 पावलं टाकत भूमी प्रत्येक वेळेस रागिणीला चितपट करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी खूपच चिडलेली असते. भूमीला खूप राग आलेला असतो. भूमीला ही गोष्ट पटतच नसते की ही रागिणी एवढ्या खालच्या थराला जात आहे, एवढ्या चुकीच्या पद्धतीनं वागत आहे आणि प्रत्येक वेळेस आपण तिला माफ करायचं आहे. तिने काहीही वागली, कशीही वागली तरी आपण तिला समजून घ्यायचं आहे. या गोष्टीचा राग भूमीला आलेला असतो आणि भूमी म्हणते की आता मी दाखवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे रागिणी विचार करत असते, पुन्हा एकदा कॉल करू का? मग रागिणी म्हणते की थांब, आकाशचा मेसेज आलाय, कारण आकाश तुला आपलं बोलणं पटलं नाही की काय असं रागिणीला वाटत असतं. पण आकाशच्या मोबाईलवरून आलेल्या मेसेजमुळं रागिणीला खूपच बरं वाटतं. त्यानंतर इकडे भूमी आता पारितोषच्या केबिनमध्ये येते आणि पारितोषशी बोलत असते. पारितोष म्हणत असतो, आकाश आलाय, भेटला का? तेव्हा भूमी म्हणते की हो. आणि त्याचबरोबर पारितोषला ती सांगते की मी महाजनांच्या घरी जायचं ठरवलंय, तुझं बोलणं मला कळलेलं आहे, पटलेलं आहे आणि मग मी उद्याच जात आहे. उद्याचा मुहूर्त मी काढलेला आहे. आता महाजनांच्या घरी दत्त जयंतीच्या प्रोग्रामची सगळी तयारी झालेली असते, कारण गुरुजींनी सांगितलेलं असतं आजीला की पादुका घेऊन ते येणार आहेत आणि मग आजींनी सगळी तयारी केलेली असते. रागिणी खुश असते, कारण तिच्या आनंदाचे वेगळंच कारण असतं, ते म्हणजे की आकाश त्या पेपरवरती सह्या करणार आहे आणि ते पेपर आता भूमीला पाठवायचे आहेत. हा आनंद तिला झालेला असतो, त्यामुळं ती वेगळ्याच आनंदात असते. त्याचबरोबर
इकडे गुरुजी येतात, सगळेजण आलेले असतात आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणत सगळेजण आलेले आहेत. आणि आता सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. दत्त जयंतीचा सोहळा हा महाजनांच्या घरी चांगल्या मोठ्या प्रमाणावरती होत असतो. आणि मग सगळेजण विचारतात की गुरुजी पादुका कुठं आहेत, कारण तुम्ही तर सांगितलेलं की पादुका घेऊन येणार आहे. हे ऐकल्यानंतर तिथे गुरुजी आलेले आहेत. हे पाहून आजी त्याचबरोबर सगळेजण खुश झालेले आहेत. आणि पौर्णिमेला एक वेगळाच आनंद झालेला असतो, कारण आपल्याला आता पूजा करायचा मान मिळणार आहे. या गोष्टीचा आनंद पौर्णिमाला झालेला असतो. पौर्णिमा तिच्या आनंदासाठी खुश असते. रागिनी इकडं खुश असते, ती म्हणजे फक्त एका गोष्टीसाठी की आकाश त्या पेपरवरती सह्या करणार आहेत आणि ती प्रॉपर्टी आपल्या नावावर होऊ शकते, यासाठी रागिनी खुश झालेली असते. हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं सुरू असतं. आणि मग गुरुजी म्हणतात की ते काय, पादुका येतच आहेत मागून, असं गुरुजी सांगत आहेत. आणि भूमी मग पादुका घेऊन येतच असते. आणि मग सगळेजण पाहत असतात. मग आजी सांगतात की पौर्णिमा सेवेकरी आई आहेत, त्यांच्या पायावरती दूध पंचामृत टाकून त्यांचे पाय धुवून घे आणि त्याचबरोबर त्यांचं औक्षण कर, असं पौर्णिमाला सांगितलं जातं. सगळेजण घरातले खुश झालेले आहेत, कारण आता घरात एवढा चांगला आनंदाचा क्षण आहे. प्रत्येकासाठी एक तो जो प्रसंग आहे तो वेगळ्या पद्धतीने आनंद देणारा आहे. प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करत आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आता सेवेकरीताई ज्या आहेत त्यांच्या पायांवरती पंचामृत दूध टाकून त्यांचे पाय धुतले जातात आणि त्यांना औक्षण करून घरात घेतलं जातं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिला पूजेचा मान मिळत आहे. या आनंदामध्ये पौर्णिमा खुश झालेली असते. आणि मग त्या सेवेकरी ताई आहेत त्या पादुका घेऊन आतमध्ये येतात. सगळेजण पाहतच असतात, कारण सगळ्या पहिल्यांदाच असं घडलेलं असतं की पादुका घेऊन कोणतरी लेडीज आलेली आहे, हे या घरामध्ये घडलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पौर्णिमा भूमीच्या पाया पडते, म्हणजे भूमी जी पादुका घेऊन आलेली आहे ती सेवेकरी आहे, त्यामुळं ती पाया पडते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पौर्णिमा त्याचबरोबर घरातले सगळेजण खुश आहेत. पौर्णिमाला एका वेगळ्याच गोष्टीचा आनंद होत आहे. ती गोष्ट म्हणजे काहीही झालं तरीही आज आपल्याला ह्या पूजेचा मान मिळणार आहे, म्हणून पौर्णिमा खुश असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे घरात पूजेची जोरदार तयारी सुरू आहे आणि सगळेजण घरातले खुश आहेत. रागिनी खुश आहे, ती फक्त आणि फक्त आकाश आता त्या पेपरवरती सह्या करणार आहे या गोष्टीसाठी रागिनी खुश आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता भूमी त्या पादुका घेऊन आत येते. पौर्णिमा बाजूला होते, औक्षण केलं जातं आणि देवाचं घरामध्ये आगमन झालेलं असतं. हा देवाचा जो उत्सव असतो तो खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. तर भूमी हे सर्व अगदी डोक्यावरती पदर घेऊन आलेली असते, तिचा चेहराही कोणाला दिसत नाही आणि त्या पादुका घेऊन आता देवाऱ्याच्या दिशेने जायला निघते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश सर्वजण तिथं पाहत आहेत. आकाश भूमीला मदत करत आहे आणि त्याचबरोबर इकडे भूमी हे सगळं मनापासून करत असते. आकाश आणि भूमी या दोघांच्या हातूनच महाजनांच्या घरी आता ह्या पादुका आलेल्या आहेत त्याची पूजा केली जाते. आणि आकाश आणि भूमी या दोघांनाही तो मान मिळतो. आणि तेवढ्यातच त्या पादुका तिथे ठेवल्यानंतर भूमी जोरात अशी तिथे म्हणते की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, आणि त्या क्षणी सगळ्यांना धक्का बसतो. हा आवाज तर भूमीचा आहे, हा आवाज तर भूमीचा आहे, म्हणजे भूमी, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण पाहत असतात. आकाश म्हणतो की भूमी तू, आणि मग भूमी तिच्या डोक्यावरचा जो पदर आहे तो पदर काढते आणि सगळ्यांना कळतं की हे सगळं करणारी आहे ती म्हणजे भूमी. भूमी आज घरात आलेली आहे. भूमी हे पादुका घेऊन आलेली आहे. तेव्हा गुरुजींना आजी विचारतात की भूमी कसं काय? तेव्हा गुरुजी सांगू लागतात की कसं आहे, मला काल ना भूमीचा फोन आला आणि ती म्हणाली की माझी खूप इच्छा आहे, मला देवाची सेवा करायची आहे आणि त्यामुळं मला या पादुका घेऊन स्वतः महाजनांच्या घरी जायचं आहे, मला या स्वतः पादुका न्यायच्या आहेत असं तिने मला सांगितलं. आणि मग देवाच्या कामासाठी मी कशाला नकार देऊ, मी म्हणलं चालेल चल, असं म्हणत आम्ही मग घेऊन आलेलो आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहतच असतात. भूमीने या पादुका आणलेल्या आहेत आणि भूमी आकाशबरोबर बोलण्यासाठी तिथं आलेले आहे. महाजनांच्या घरामध्ये भूमीचं आगमन झालेलं आहे. तेव्हा भूमी आकाश आणि आजींकडे पाहते आणि म्हणते की तुम्हाला आवडलं नाही का मी इथं आलेलं? तेव्हा आजी म्हणतात की अगं असं कसं म्हणतेस तू, आवडलं ना, उलट
काल तू जे वागली त्याचा मला राग आलेला होता, परंतु आज जे काही केलेलं आहे त्यामुळं माझ्या मनात एक आशा निर्माण झालेली आहे. म्हणजे मला आता असं वाटतंय की तू आणि आकाश कधीही वेगळे होणार नाही. तुम्ही दोघंजण कायमस्वरूपी एकत्रच असणार आहात याची मला खात्री आहे, असं आजी भूमीला सांगत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी मात्र इकडे खुश असते, कारण आता तिने रागिणीचा डाव उधळलेला असतो. पण या रागिणीला त्याची पुसटशी ही कल्पना नव्हती की भूमीने नक्की रागिणीच्या विरोधात कोणता डाव टाकलेला आहे. याबद्दल रागिणीला काहीच माहिती नाही. गुरुजींनी सांगितलेलं आहे आणि आता गुरुजी सांगतात की आकाश आणि भूमी दोघंजण जोडीने पूजा करून घ्या, कारण आता आकाश आणि भूमी तर घरी आलेले आहे आणि त्या क्षणी तर पौर्णिमाच्या शिट्ट्या वाजतात, कारण पौर्णिमाला हे सगळं स्वतः करायचं होतं. तिला पूजा करायची होती, तिला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. पण इथे तर पौर्णिमाची आता वाटच लागलेली असते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश भूमीकडे पाहतच आहे. आकाशला खरं तर खूप आनंद झालेला आहे आणि आकाशला या गोष्टीचा आनंद झालेला असतो की काहीही झालं तरीही भूमी घरात आलेली आहे. भूमी म्हणालेली असते की मी येणार नाही आणि मी सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय मी येणार नाही, पण आज भूमी घरात आलेली आहे या गोष्टीचा आनंद आकाशला झालेला असतो. आणि इकडे आजी म्हणत असते की खरंच आता मला कुठंतरी मनातून आशा वाटायला लागलेली आहे की जे काय होणार आहे ते चांगलंच होणार आहे. गुरुदेव दत्त आहेत ना, ते सगळं मनापासून सगळं व्यवस्थित करणार आहेत असं बोललं जात असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं पौर्णिमाला मात्र खूप राग आलेला असतो. पौर्णिमाला ही गोष्ट सहनच होत नाही की ही भूमी या घरात आलेली आहे आणि या भूमीमुळं आता आजही माझा पूजेचा मान गेलेला आहे, मला तो पूजेचा मान मिळणार नाही असं तिला वाटत असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आजी मात्र खुश झालेली असते. आजी म्हणत असते की चला, आकाशभूमी कधीच वेगळे होणार नाहीत, ते कायमस्वरूपी एकत्र असणार आहेत असं आजी म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश आणि भूमी दोघं जोडीने पूजा करण्यासाठी तिथं सज्ज झालेले असतात आणि दोघांच्या हस्ते आता पूजा केली जात असते, आरती केली जात असते. कारण हा जो मान आहे तो महाजनांच्या सुनेचा आहे. महाजनांची सून ही आहे ती म्हणजे भूमी आहे. महाजनांची मोठी सून भूमी आहे. जणू काय हा मान फक्त आणि फक्त तिचाच आहे. इकडे पौर्णिमाचं तोंड पडलेलं आहे. ही भूमी माझ्या मुळावरच आलेली आहे. प्रत्येक वेळेस माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण येणार असतो तेव्हा ही भूमी तिथे टपकलेली असते असं पौर्णिमाचं म्हणणं असतं आणि पौर्णिमाची चिडचिड झालेली असते. आकाश आणि भूमी दोघंही आरती करून घेतात आणि त्यानंतर गुरुजींनाही ते आरती देतात. सगळ्यांना तिथे आरती देत असतात. आजी म्हणते की सगळ्यांना नमस्कार करा. मग गुरुजींना आकाशभूमी नमस्कार करतात. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे भूमीने एक खूपच भारी असा डाव साधलेला असतो. तो म्हणजे भूमीने कोणालाही कळू दिलेलं नसतं की तिने काय करणार आहे आणि तिने कशा पद्धतीनं वाट लावणार आहे. या कोणत्याच गोष्टीची कल्पना मात्र भूमीने कोणालाही दिलेली नसते. भूमीने तर इथे बँडच वाजवलेला असतो. जणू काय इथे असं दाखवलेलं असतं की रागिणीला की रागिणी का तू काहीही कर, पण मी काय करू शकते हे मात्र तुला कळणारही नाही, हे भूमीने आज दाखवून दिलेलं असतं. आणि भूमी घरामध्ये मानाने आलेली असते, कारण या घरामध्ये जो मान आहे तो भूमीचा आहे हे भूमीने दाखवून दिलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं भूमी आजींना गुरुजींना नमस्कार करते आणि त्यानंतर ती जाते ती म्हणजे रागिणीकडे. रागिणीला वगैरे काही ती नमस्कार करत नाही, कारण भूमीने ठरवलेलं आहे या रागिणीची लायकीच नाही आहे तर तिला आपण नमस्कार वगैरे करायचा नाही. हे भूमीने चांगलंच मनाशी पक्क केलेलं आहे. आणि भूमी रागिणीच्या समोर जाते, तिला आरती देते आणि तिथून बाजूला येते. त्यावेळी आपल्याला पाहायला मिळतं की भूमीच्या डोक्यात हा जो सगळा डाव सुरू असतो तो तिने रागिणीच्या विरोधात आखलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी जी आहे ती किचनमध्ये येते, कारण आज आरती पादुका येणार म्हणून कोणीही फराळ केलेला नाही हे भूमीचं म्हणणं असतं. म्हणून भूमी आता किचनमध्ये आलेली असते आणि भूमी किचनमध्ये आल्यानंतर तिथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा म्हणते की तू इथं का आलेली आहेस, म्हणजे तुझं काय काम होतं येण्याचं ते सांग मला. तेव्हा भूमी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, मी या घरची सून आहे
या घराचा जो मालक आहे ना आकाश महाजन, त्याची मी बायको आहे आणि या नात्याने मी इथं आलेली आहे. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की काहीही झालं तरी मी या घरची मालकी नाही असं भूमीने पौर्णिमाला सांगितलेलं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, काल तर तू आकाश भाऊजींना डिवोर्स देऊन गेलेलीस ना. तेव्हा भूमी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, मला माहिती आहे तुमच्या टीमला, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेले आहेत ना, मी इथं कशी काय आलेली आहे, माझं काय आहे काम, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. आता मी आलेले आहे या गोष्टीचा धक्का तर तुम्हाला बसलेलाच आहे. आणखी धक्का देणार आहे, धक्का नंबर 2. आता तुम्हाला काय काय धक्के बघायला मिळणार आहेत ना ते पाहतच राहायचं आहे तुम्ही, कारण तुम्हाला कळणारही नाही की मी काय करणार आहे. हे सगळं भूमीने आता दाखवलेलं असतं. पौर्णिमाची मात्र वाटच लागलेली असते. पौर्णिमाला कळत नसतं की ही भूमी नक्की काय काय करणार आहे, हिच्या डोक्यात काय सुरू आहे. या गोष्टीचा विचार पौर्णिमा करत असते. भूमी मात्र बदललेलं रूप घेऊन आलेली असते. तिने रागिणीलाही सांगितलेलं असतं की मी काय करू शकते याचा विचारही तुम्ही करू शकत नाही. आणि त्याचबरोबर इकडे भूमीने रागिणीचीही वाट लावलेली आहे. तर पौर्णिमा काय चीज आहे तिच्यासाठी, पौर्णिमाची वाट तर ती अशी लावू शकते हे भूमीनं चांगलंच ठरवलेलं आहे. पौर्णिमाला तर ती आवाजही काढू देत नाही आहे. ती सांगत आहे की गप्प राहायचं, कारण काहीही जादा बोलायचं नाही. जर जादा बोललीस तर गाठ माझ्याशी आहे, हे भूमीने जणू काही पौर्णिमाला दाखवूनच दिलेलं आहे. चल चल बाहेर चल, मी सगळ्यांना उत्तरं देते, सगळ्यांना उत्तरं हवी आहेत ना, सगळ्यांना त्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत असं भूमी म्हणते. कसं आहे, आता तुला सेपरेट सांगायचं, परत तुझी टीम जी बाहेर आहे प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहत आहे, त्या टीमला वेगळं सांगायचं, त्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्यांना एकत्रच उत्तरं देते असं म्हणत भूमीने पौर्णिमाला आत यायला सांगितलेलं आहे. इकडे भूमी सगळ्यांच्या समोर येते आणि आकाशच्या खांद्यावरती हात ठेवून सांगते की आकाश, मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आलेली आहे. कारण मला असं वाटत होतं की हा जो मान आहे तो तुझा आहे आणि मी तुझ्यासाठी आलेले आहे, मला तुझी काळजी वाटते म्हणून आलेली आहे. आणि त्यावेळेस अभि म्हणत असतो की काय रे आकाश, हिने काल तर डिवोर्स देऊन गेलेली होती आणि आज ही पुन्हा इथं आलेली आहे. त्यावरती भूमी म्हणते, हो मी काल डिवोर्स देऊन गेलेली होती, हे सगळं मला मान्य आहे, पण आमचा डिवोर्स अजून झालेला नाही आहे ना. त्या हक्काने मी आकाशची बायको आहे आणि तुम्ही कोणीही मला या घरातून बाहेर काढू शकत नाही, हे भूमी स्पष्टपणे सांगते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात आणि मग पौर्णिमा रागाने येते आणि भूमीचा हात पकडते आणि भूमीला म्हणू लागते की चल, आत्ताच्या आत्ता तुला मी या घराच्या बाहेर काढत आहे असं म्हणत पौर्णिमा भूमीला बाहेर काढायला घेऊन जात असते. तेव्हा मात्र भूमीला खूप राग आलेला असतो. भूमी खूप चिडलेली असते आणि भूमी म्हणत असते की बघ, तू हात तर लावून बघ ना. असं म्हणताक्षणी भूमीने पौर्णिमाच्या मुसक्या आवडलेल्या आहेत आणि पौर्णिमाला कळायचंच बंद झालेलं आहे. आणि त्याचबरोबर पौर्णिमाला तिनं दाखवून दिलेलं आहे की मी काय चीज आहे असं म्हणत पौर्णिमाचा भूमीने हातच मुरगाळून टाकलेला आहे आणि आकाश तिथे पाहत आहे. तेव्हा आकाशला भूमी विचारत आहे की तू सांग आकाश, तुला खरंच असं वाटतंय का मी या घरात राहू नये, तू सांग. तू जर म्हणला ना तू राहू नकोस तर मी जायला तयार आहे. आणि भूमीला चांगलंच माहिती आहे की आकाश कधीच असं बोलणार नाही, म्हणून तर भूमी आकाशच्या बाबतीत तसं बोलत आहे आणि त्याला दाखवत आहे की मलाही तुझ्यासोबत राहायचंच आहे. हा सगळा भूमीचा जो डाव आहे तो इतका जबरदस्त आहे की त्यामुळे अभि, रागिणी आणि पौर्णिमाच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.